परभणी येथे घडलेल्या संविधानाच्या अपमानास्पद घटनेचा निषेध म्हणून दोंडाईचा येथे विविध सामाजिक राजकीय संघटनांकडून निषेध नोंदवण्यात आला। सदर घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीस फाशीची शिक्षा व्हावी व या कृत्यामागे कोणाचा हात आहे याचा सखोल तपास व्हावा या मागणीचे निवेदन अप्पर तहसीलदार दोंडाईचा यांना देण्यात आले। यावेळी घटनेचा निषेध म्हणून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी रामभाऊ माणिक उपाध्यक्ष उत्तर महाराष्ट्र आरपीआय कैलास आखाडे, तालुका अध्यक्ष आरपीआय शिंदखेडा राहुल माणिक, प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस दीपक सोनवणे, तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा मक्कन माणिक, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा, नवनीत बागले भीम आर्मी, संजय नगराळे, दिलीप माणिक, दादाभाई कापुरेसह पदाधिकारी उपस्थित होते। फाशी झालीच पाहिजे। या बळव्याचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। संविधान विरोधीचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या हरामखोराला फाशी झालीच पाहिजे। भारतीय संविधानाचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। परभणी येथे झालेली घटना ही अतिशय वेदनादायी आणि क्लेशदायी आहे, मानवतेला काळिमा फासणारी आहे। हा एक देशद्रोहाचा प्रकार समजावा याच पद्धतीची ही घटना आहे। याच्या मागे खूप मोठं षडयंत्र आहे मनुवादी विचारसरणीच्या लोकांचं, जिथे हा देश संपूर्ण देश आपला भारतीय राज्यघटनेच्या सर्व याच्यातून चालतो। ज्या पूर्ण जग ज्या भारतीय राज्यघटनेला नतमस्तक होतं, ती राज्यघटना वेळोवेळी इथे तुडवण्याचा प्रयत्न मनुवादी विचारसरणीच्या लोकांकडून होतो। तसलाच हा प्रकार आपल्या परभणी जिल्ह्यात झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यातील संविधानाची प्रतिकृती ही विस्तून तिला तोडण्याचा प्रयत्न केला। अशी ही वृत्ती ही इथे टेचली गेली पाहिजे। वेळीच काही वर्षापूर्वी दिल्लीमध्ये असाच प्रकार मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी संविधानाच्या प्रती जाळून केलेल्या होत्या। ही वृत्ती आता दिवसेंदिवस डोकं वरती काढताना दिसते आहे। म्हणून आम्ही शासनाला कळकळीची विनंती करतो आणि आव्हानही करतो की आपण अशा या प्रवृत्त्या वेळीच ठेचल्या पाहिजे, जेणेकरून असले हे प्रकार जे देश विघातक प्रकार हे पुन्हा होणार नाहीत। संविधानाचा सन्मान हे साऱ्यांनी केला पाहिजे। नुसतं बोलून चालत नाही की संविधानाने हा देश चालतो आहे आणि हा प्रत्येकाला संविधान मोकळा श्वास घेण्याचा अधिकार देतो, आपल्या पद्धतीने आपलं जीवन जगण्याचा अधिकार देतो आणि त्याच संविधानाच्या बद्दल आपल्याबद्दल काहीतरी वेगळं माइंड लोकांच्या सेट करून संविधान कसं चुकीचं आहे असं पसरवणारी जी प्रवृत्ती आहे ही वेळीच शोधून तिला ठेचली पाहिजे। म्हणून आम्ही आजच्या हा जाहीर निषेधाचा कार्यक्रम निवेदन देऊन आम्ही आदरणीय अप्पर तहसीलदार दोंडाईच्या यांना देऊन आम्ही इथं निषेध साजरा केलेला आहे। आणि या निवेदनाच्या निषेधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि भीम आर्मी अशा सर्व आंबेडकरी संघटना मिळून आम्ही हा निषेध इथे नोंदवलेला आहे। आमची विनंती असेल तहसीलदार साहेबांना की आमच्या भावना या पूर्ण तीव्र आहेत, आपण आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी त्यांना आम्ही विनंती करतो। अनिल नारायण ढोडरे, प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।